तर नमस्कार मित्रांनो, इंट्रो तर पाहिलाच तुम्ही। सकाळी उठलो आणि लागली होती मरणाची भूक। आईने जेवण बनवलं तर सकाळी खाल्लं, तयारी केली ओके मध्ये। तर तुम्ही म्हणत असाल कुठं चालला पवन भाऊ तू? हे तर सांगतोच पुढे। बस स्टँडवर आलो, यांचं पेट्रोल खतम झालं तर पेट्रोल आणा म्हणे। म्हणलं काही विषय का, पेट्रोल दिले याने टाकून ओके मध्ये, मग जातो तर आपल्याला 1000च्या स्पीड न सावरगाव। यांना एकाले पेट्रोल नाही टाकता, मग आलो मी दिलं टाकून बा। तुमच्या भावाला 20 साल का तुजुर्बा आहे ना? मग गाडी लावली 1000च्या स्पीड न, निघालो रस्त्यानं बा फुल स्पीड न। तसंच सरळ ती आलो सावरगाव येते, पार्किंग मध्ये गाडी दिली लावून। सगळ्यात पहिले तर जात होतो आपल्याला दर्शन आले, चाललो होतो आपल्या युट्यूब साठी व्हिडिओ बनवत। देवाचं दर्शन घेण्यासाठी रांगीत लागलो होतो, तेवढ्यातच भेटले आपले प्रेमाचे माणसं। ते म्हणे आपल्याला पण व्हिडिओ मध्ये घेऊन घ्या, काही विषय का म्हणलं बा। इथं आलो, दर्शन घेतलं ओके मध्ये। तसाच महाप्रसाद पण घेतला होता, मी खाल्ला आणि त्यानं खाल्ला। मग जातो इथं आपल्याला यात्रेत आलो ना, भेटले आपले प्रेमाचे माणसं, त्यांच्यासोबत व्हिडिओ वगैरे काढले खतरनाक पैकी। आणि अजून जरा समोर नाही येत, अजून भेटले ना आपले मित्र। तसेच आपले गणूभाऊ भेटले होते, तर मस्त व्हिडिओ काढते। तर काही म्हणा, सगळ्याला भेटून तर एकच नंबर वाटलं बा। काही म्हणा, गणूदापासून निघूनच आलतो की लगेच भेटले ना आपले प्रेमाचे माणसं। मग आलो आगास पाळण्यापाशी, आपल्या शूट काढायचा होता, काढून घेतला तेवढा। इथं आगास पाळण्यापाशी आलो, आपले प्रेमाचे माणसं भेटले। तिथून जरा समोर आलो ना, आलो डबल प्रेमाचे माणसं भेटले। मस्त आगास पाळणा पाहिला, मग जायचो तर आपल्याला घरी जायचं म्हणल्यावर काय जातं लागतेस, आपला डायलॉग मारला, निघालो घराच्या रस्त्यानं। आजच्यासाठी बसवते ना बा एवढं। चला भेटू अशा जगा नवीन ब्लॉग मध्ये।